सोडून पाकिस्तानमध्ये गेलेली नागपुरातील महिला आता मायदेशी परतली आहे। पाकिस्तानात गेलेल्या नागपूरमधील सुनीता जामगडे या पुन्हा एकदा मायदेशी परतल्या आहेत। सुनीता जामगडे यांना ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलीस अमृतसरला आता दाखल झाले। कारगिल जवळच्या गावातून बेकायदेशीरपणे पाकिस्तानामध्ये ती गेली होती। एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी ही महिला पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती आहे। पाकिस्तान रेंजर्सने सुनीता यांना बीएसएफ कडे सोपवलं आणि त्यानंतर बीएसएफने तपास करून तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। नागपुरातील महिला सुनीता जामगडे एलओसी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेली होती। आता ती नागपूर पोलिसांच्या ताब्यात आलेली आहे। नागपूर पोलीस अमृतसरवरून तिला घेऊन नागपुरात येत आहे। माझ्यासोबत डीसीपी निकेतन कदम सर आहेत। सर, ती कशासाठी गेली, नेमकी काय स्टोरी आहे यामागे? 24 तारखेला अमृतसर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली। कोइन्सिडेंटली अमृतसर मध्ये पण माझा बॅचमेटच पोस्टेड आहे। तर त्यांनी अशी माहिती दिली की आपल्या नागपुरातील एक सुनीता जामगडे नावाची महिला आहे, तिला पाक रेंजर्सने, पाकिस्तानची बॉर्डर सिक्युरिटी करणारी जे फोर्स आहे त्यांनी बीएसएफच्या ताब्यात दिलं आणि बीएसएफने ते अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। आणि अमृतसर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता त्यांना थोडं सस्पिशियस वाटलं त्याच्यामध्ये, मोबाईल वगैरे चेक केल्यानंतर। तर ते मग त्याची लीगल प्रोसिजर त्यांनी सुरू केली की पुढे काय करायचं आहे। नागपूर पोलीस सुद्धा तपास करणार आहे, कारण की सगळं संशयाच्या भोवऱ्यात आहे।